नवरीला एका मार्काने गेल्या वेळेसच्या सारखंच या वेळेस पण 1 मार्क कमी पडला मला नोकरी लागली नाही. जाऊ दे केदार, आता काय करू, जाऊ दे ते परीक्षेचं काय उदास राहू नको, आपण बघून टाकू काहीतरी, आता लग्न बिग्न कर. बरं चालतंय. चालतंय, बघू आपण मुलगी. हॅलो, राम राम दाजी. ए माईक दे ना भाऊ. राम राम दाजी. राम राम. काय म्हणता? काय नाही, काय चाललंय मग? काय नाही, तुम्ही सांगा. काय ना, आता केदारचा निकाल लागला तर 1 मार्काने गेलंय म्हणे, त्याला तर म्हणू लागलो मी काय परीक्षेचं सोडून दे, बघू पोरगी आता. एका मार्कानेच गेला का माझं? हा, मी म्हणू लागलो जाऊ दे आता. काय बघा आता एखादी पोरगी बिरगी असली तर. मी तर पहिलेच म्हणू लागलो तुम्हाला, पाहुण्यात आपल्या लय पोरी येतो चांगले आहेत पुन्हा. बघा ना मग एखादी. बघितली. या मग घरी उद्या चहा पाणी. बर बर बर, उद्या येतो. राम राम. राम 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 राम. या दाजी, राम राम दाजी. या बसा की. मग कुठे केदार? केदार ये रे. काय केदार, काय म्हणतो? काय नाही, बरं आहे. बरं आहे का? बर. मग कसा विचार सुरू आहे आता पुढचा? काय नाही, आता पप्पा म्हणतील तसं. बर. काय मुलगा लय शांत आहे हो तुमचा. हा, मग मुलगा कोणाचा आहे? बरोबर. बरं, बघितली काय एखादी पोरगी बिरगी मग? नाही बघितले ना, तुम्हाला म्हणलं जवळचीच आहे. ते तिकडले रामराव माहितीच ना तुम्हाला? ते आडगावचे का? हा, रामराव त्याची पुतणी आहे बघा. बरं बरं. हा, मग कसं करायचं? बघा कशी काय, आता चांगली जर असेल तर बघून टाकू आता लवकर. बर, काय नाही, त्याला सांगितलंय बघा, यायलो म्हणून बघायला. तुमचीच वाट बघलो, मला माहित होतं. मी म्हणलं तुम्ही होच म्हणता. हो, तेच आता तुम्ही बघणार, चांगलीच असेल बघितली म्हणलं. हो, जाते का मग? जाऊ काय 2 दिवसांनी जाऊ? हो, जमतंय. आणखी एकदा करीत होते. हो. बर, चला मग. आता 2 दिवसानंतर. कुठे गेला कृष्णा? म्हणणं माईक राम राम पाहुणे. राम राम. राम राम. मग काय चाललंय, कसं आहे? मस्त आहे. बर, तुमचं सांगा. काय नाही आता. या की घरात आहे. हो. बस केदार, बस. हो, हे आहेत बघ आमचे रामराव. काय तोंड ओळखत असेल तुम्हाला? हो, भेट झालती की मागे लग्नात. झालते ना लग्नात मागं. हो. सकू, पायल चहा घेऊन ये. काय चाललंय पाहुणे? काय नाही बघा, तुमचं सांगा आता. आमचं बसतंय, तुमचं सांगा काय काय नाही. पाणी. काय पहिल्यासारखंच, काय वाढण काय नाही, तसंच. बाकी काय? काय नाही. मुलगी का? काय नाही बाळा तू? पायल. बस बसून. श्यामरावची ओळख आहे ना? नमस्कार. हा, बरे. मग हेच श्यामराव. बर. हे नवरदेव आमचे. बर. तब्येत जाऊ नका बरं. किती लोक आहे. नाही बघू, नाही हो, बघू म्हण नका. ते तुम्हाला नाव काय बघा तुझं? शिक्षक किती झाले? बर. त्यांना आवडता? चांगलं आहे का? दोन्ही पण. स्वयंपाक वगैरे येते का नाही काही? काय म्हणजे? येत नाही का? शिकून घ्यायची काय वयच काय? शिक्षण काय झाले तुझं? BA फर्स्ट इयर.
बरं आवडता छंद कोणता म्हणली? डान्स का? बर बर बर, चांगलं चांगलं. बरं आमच्या मुलाला काय विचारायचं का? प्रश्न गिश्न काही? काय करतो तू? माझं शिक्षण चालू आहे. मी स्पर्धा परीक्षेची परीक्षा देतो, पण 1 मार्काने यावेळेस माझा रिझल्ट गेला. किती अटेम्प्ट झाले? अटेम्प्ट 3 आयटम होता, म्हणजे 3 अटेम्प्ट होता. असं का? हां नाही बरोबर, आता काही नाही. दादा मग काय तुम्हाला काय बोलायचं का मुलीला? हो तुम्ही बोलून घ्या. बोलू शकतो. काही तर बोलू शकता. काय बोलायचं? नाही हो, काय आपल्या इथं काय होत काय नव्हतं आपल्या इथे. तेच म्हणायला ना, कुठे लग्नाच्या दिवशी नवरीला बघायचं, आधी काहीच नव्हतं, काही निघाले बा आधी आता तर. जाऊ द्या जाऊ द्या, बोलू द्या काही नाही, बोला. काय बोलून द्या. बोला. काय नाव आपलं? पायल. शिक्षण BA फर्स्ट इयर. तुमचा आवडता छंद? भरतनाट्यम आणि बरं. जास्त आवडता कोणता, मॉडर्न की भरतनाट्यम? मॉडर्न. अजून मला काही विचारायचं का? सांगायचं की माझा खूप काही जर तुम्हाला मान्य असेल तर मी लग्नाला होकार देऊ. शब्द सांगू शकत चालते. सांगितले की माझी परीक्षा स्वयंपाक वगैरे येते. दुसरी शर्ट की मी घरी फिरायचा नाही. माझी पहिली शर्त आहे की मला स्वयंपाक येत नाही तर मी स्वयंपाक करणार नाही. बरं. अजून दुसरी शर्त की मला खूप फिरायचा नाद आहे तर मी बाहेर फिरत राहील. आणि मेन म्हणजे मला बंधनात राहायला आवडणार नाही. बरं. आणि तिसरी मेन म्हणजे की मला भरतनाट्यम काही वगैरे येत नाही. मी फक्त मॉडर्न डान्स शिकवा म्हणून घरी भरतनाट्यम सांगितलेले. आणि अशा अजून खूप काही शर्त आहेत की ज्या तुम्हाला मान्य असल्या तर मी होकार देईन. बरं. सांगतो मी. हो. अजून एक की जे आपलं बोलणं झालं ते तुमच्या वडिलांना तर माहीतच नाही पाहिजे, माझ्या घरच्यांना तर अजिबातच नाही. बरं. झालं ना बोल? हो हो झालं. झालं ना? मग झालं बोललं तुमचं? बरं. मग काय विचारपूस काय करायची असेल करा, नाही काय सांगा ना. शेती किती तुम्हाला? शेती काय 5 एकर आहे मला. किती कमी असते का हो? आता याच्यावरही भेटत नाही हो. 5 एकरात झाली सगळीकडे. जाऊ द्या. बरं ऐका ना, तुम्हाला आणखी करायची असली तर करा, नाही माझ्या विश्वास नसला तर करू शकता तुम्ही. बघू. हा बरं, काय विचारायचं का आमच्या याला? आम्हाला काय नाही करायचं. काय बोलले ते आता ते बोलणं त्यापेक्षा आपण काय बोलावं. बरं भाई, आवडते का मुलगी? हो. तुला आवडला? हो. छान. मी काय म्हणतो, दोघांची पसंती आता. बघायची पसंत आहे काही बघायला लागेल ना. बाकी मी काही असते ना. बाकी आम्ही तुम्हाला म्हणायचं, तुम्ही म्हणायचे आम्हाला. आता त्या मुलीची डिमांड आहे. बरं काय बापा, आता काय करावं आता? कसं करायचं? काय म्हणतो? काय आता पाहुणे तुम्ही बघितलंय म्हणल्यावर आता बघा तुमच्याच आकारानं. आता ते मुलाच्या अभिमानात आहे वाटायला केदारचं उठून घ्यावं एकदा. किती दिवस परीक्षा हे करीत बसू देवा त्याला. तेच मला वाटायचं. हो ना, नाही तर काय आता वही निघून जाईल पुन्हा. हो ना. आधीच पोरीची कमतरता होईल. बरं बघा पाहुणे, काय म्हणतो तुम्ही आता? जाऊ द्या.
कसं आहे, तुम्ही जवळ आहे, तुम्हाला माहिती आहे काय काय नाही. आपण स्पष्ट बोलणार. हो तुमचा माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे. माहिती आहे ना तुम्हाला. काय नाही बघा, तुम्हाला शेतीचं 5 एकर आहे. जाऊ द्या. शेतीचं जरा कमी जाऊन होते. आता आपल्याला हुंड्यावर 2 लाख रुपये पाहिजे. दोन देव भारीत नू. हो. आम्ही तर त्या सांगणार तुम्हाला 2 सांगितले तर. बरं लग्न तुम्हीच करीत असाल ना. नाही नाही, हा. लग्नाचं सगळं तुमच्याकडे. 2 लाख द्यालोच ना. लग्नाचे द्यालोच. नाही नाही, मुलगी बघा ना आमच्या कशी. लागायची मुलगी आमची. दागिने पण तुमच्याकडे. बाबा दागिने असतात काय. अहो मुलगी बघा तुम्ही. आहे ना सोन्यासारखी मुलगी. नाही नाही आहे. मग थांब आहे. तुमच्या मुलाला अशी मुलगी भेटणार नाही. बरं आम्ही एकदा विचार करू जरा. विचार तुम्ही. कसं करावं लागेल? का आता पुरी भेटेल ना त्या एकदा बघून घ्या. बोला ना तुम्ही पाहुण्याला जरासं. इतका असते का म्हणा. जरा पाहुणा बी जरा घमंडी दिसायला. तुम्हाला माहिती आहे ना ते पाहुणा कसं आहे. काय इकडे तिकडे भेटून गेले केदारला. पोरीचा बाप शांत दिसायला पण हे चुकता जरा घेऊन दिसायला. अहो ते ही होता होती पैशावाली माणसं बाबा ती पहिली. काय करावं दुनियातली माणसं. पोरं पण हुंडा घेतात का कुठं. जाऊ दे आता काय पोरगी चांगली भेटली तिचा बाप चांगला आहे. जाऊ द्या पुढच्या काय लागतं काय तेच वाटायला पोरगी चांगली आता म्हातारा काय किती दिवस राहणार उद्या ना आता उरकू द्या एकदा. जाऊ द्या काय ती आहे ती आता पूर्वीकडे तिकडून काय पैशातून बरं बघा मग बोला तुम्ही. पाहुणे मग जमतंय मग काय जमतंय आता. आणि आमच्या काही अपेक्षा आहेत मुलीचे. बाप्पा पाणी करायली का घरी. बाकीचे ऐकून घ्या तुम्ही. बरं बोला बोला. आमची मुलगी काही स्वयंपाक करणार नाही. स्वयंपाक करणार नाही. बरं. भांडी घासणार नाही. नंतर काहीच काम करणार नाही. जाणार पण जाणार अजिबात नाही. ते आता विचार लागते परंपरा आहे ती. लागणार नाही. तुमचा मुलगा कुठं काम करणार. नोकरी नाही तुमच्या मुलाला. जाऊ द्या एकदा बोलतो ना आम्ही. हा, बोला. मी काय म्हणतो जाऊ द्या घेऊ द्या करून सगळे तसंच म्हणत असतात. हा पुन्हा बघता मग कसं करूच मग. हो पुढी पडल्या माग करताना भांडे घासी घेताना ते काय मग आपल्या घरी आल्यावर आपल्याच हातात आहे. तेच म्हणायलो ना काय इथं तुझा गौरव राहणार आहे. बरं हो पाहुणे चला हो द्या. चालतंय का. हो सांगा तुला मान्य आहे का. बोल. मान्य आहे बाबा. आता ते पोरगं छान दिसायले. मग दादा आता तू ताजी तुला मान्य आहे का सांग. तू काय करून टाका आता. मान्य आहे तुम्हाला. चालतंय. आता सुपारी फोडूच मग काय आता. सुपारी फोडून घेऊ. पोरगी आहे ती काय. फोडा. लावा हात लावा. सुटली. झालं सुटलं. बरं आता इथून 10 दिवसानं लग्न ठरू. लवकरच घेऊन जा. हो, कामातून द्यायला आपल्याला बघता येते लवकर. बरं आता ते हुंड्याचं मी काय म्हणून लागलो. बोला ना. हुंडा तुम्हाला काय करतो 2 दिवस आधी आणून देतो तो. हो चालतंय. आहे का म्हणजे तुम्हाला कामाचं कसं बघता येते पैसे गिशी. हा, समजा बघतो. हो, आम्हाला तेवढे त्या दिवस भेटतात जरा. हो, लवकर द्या 2 दिवसात. हो हो हो. पैसे पैसे आहेत अवघड झालंय ना. मला काय वाटायलंय शेती आपण इकाव का एखादं एकर आता वाटायला पोराचं होत असेल ना काही तर. काय करा मग आता विकण्याशिवाय काय पर्याय नाही भाऊ. याच्या शिक्षणाचं मग मग काय वरचं दिलं तुम्ही घेता का. माझ्याकडे कुठे पैसा हो. पण जाऊ द्या मग काय करू आपण सावकाराकडे इकून ते पैशाचं करू मॅनेज कसं तरी. बरं बरं ही तू सावकार 9-10 दिवसात देऊन टाकू मग पैसे ना ते. चालेल चालेल चालेल. लग्नाच्या 2 दिवसापूर्वीचा प्रसंग. नवरदेवाचे वडील हे नवरीच्या वडिलाला हुंडा देण्यासाठी जात असतात. सर्व पाहुणे राम राम पाहुणे राम 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 राम. बोला. आलो आलो. आलेत का. बसा बसा. आलोच मग दादा. आलेत का. हो आणलं का. हो आता हुंडा इकडून आलोच बघा. बघा बघा म्हणजे कसं सामान.
पायल पायल चहा घेऊन ये. पाहुणा राम राम पाहुणे. राम 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 काय काय आलो राम काय असं आलं वाहन हे तुम्हाला तसं बोला बोला पाहुणे चहा घ्या पहिल्यांदा पुन्हा बोलू. चहा कोणी गेला हो पायल नसते चहा जमते तिला काय काय करू. तेच म्हणे चहा चांगलं मग तुम्ही चहाच काय करू. दादा विषयाकडे बोलू का जरा? हा विषय. त्याच्यामध्ये 2 लाख आहेत हा दागिने आहेत ते वर बघू का मोपून घ्या. मोकून भरोसा आहे हो पाहुणे. आहो काय काय हे मोकून. हे कोण आहे लेच बोलायले तर. हे होय आमच्या केदारचा मित्र आहे हो अहो मित्र तासा मध्ये करा कसा असेल हो. काय बोलू नका हो. काय काय सांगतो दिसू लागला. जाऊ नका इथं बोलण्यावर जाऊ नका साधा बोला जरा बरं एक मिनिट सांगा. अहो चर्चा करू कोण म्हणून काय म्हणते मला. काय म्हणा का हो तुम्ही तसं शेतीवाडी आहे जरा जरा बरं बघू बघू जशी वेतन तशी फिक्स तर. बर मग आता येतो आम्ही आता काय उद्या हळद आहे हो. लग्न द्या भेटू. द्या 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 पाठवा. हो चालतंय गाड्या तुमच्या. चालते चालते राम 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 ठीक आहे. तर अशा प्रकारे हुंडा दिला जातो आणि हळदीचा दिवस उजळतो. हळद झाल्यानंतर रात्री 1 वाजताचा प्रसंग सुरू होतो. जी आपली वधू आहे, जी आपली नवरी आहे, तिचं प्रेम प्रकरण असतं. हॅलो हॅलो हा बोल ना. कुठे तू किती तुला कॉल करायला तुला मी आणि थोडं कामात होतो मी. काय काम करायला तू मूर्खा. काय झालं तुला तुला किती जणांना कॉल केले मी तुला माहितीस का. अरे आई थोडं कामामध्ये होतो मी. बोल ना. तुला माहिती का काय चाललंय. उद्या लग्न आहे माझं. हा उद्या लग्न आहे माझं. लग्न कोणी ठरलं तुझं लग्न. तुला माहिती का काही कुठेस तू. अरे तुझ्या म्हातारं म्हणलं होतं ना मला की माझ्यासोबत लावते म्हणून. म्हातारं काही पण म्हणून तुझं ऐकतोस का. ते उद्या तर मी मेले तू ऐकणारच का. नाही नाही तुला मी सांगायला प्रश्न की मी 10 मिनिटात येईल सगळं तयार घेऊन. कुठं कुठं वडाच्या झाडामागे. कुठं जायचं आपल्याला. ते घरी बसून वडाचा रोड गेलेले ना समोर झाड आहे. तू तो नव्हता ना तिथं लहानपणी इथून गेला का. पण मी म्हणतो माझ्याकडे आता पैसे वगैरे नाही. आपण काही दिवसांनी काही काळजी करू नको. बकर हुंडा आलेला आपण तू फक्त काही दिवस वाट बघ. मी करतो काहीतरी ऍडजस्ट. का ऐक मी येईल तुला यायचं ये नाही तर मग काय कर माझ्या मेलेला चेहरा पाय मग तिकडेच बसतो. अरे अरे थांब ना कुठं थांब. येतो संध्याकाळी किती वाजता येऊ. लगेच लगेच. ओके ओके आलोच. ठीक आहे. हा कुठेस तू. माग बघ माग जरा. काय झालं हा. काय झालं तुला. कुठं होत असतो. अरे मी कामामध्ये होतो. तू ऐकलं जाग्यावर का काही काय बोल लागली. सॉरी परत सॉरी का सॉरी लग्न झालं असतं तर काय सॉरी म्हणणार होता का. काय सॉरी आता काय करायचं. आता आपण पळून जाणार आहे. तुला मी सांगायले बस जसा जसा मी कपडे गिपडे घातले घेतले ना मला माहित नाही पटकन. आपल्याकडे पैसे नाही येत ना. लग्नाच्या वधू तिच्या प्रियकरासोबत पळून जात असते व पळून गेल्यानंतर तिच्या घरी घडणाऱ्या घटना यानंतर सुरू होतात लग्नाच्या वेळेच्या अगोदर. अरे कुठे रे नवरीला बोलायला लाव ना. जाय जाय नवरी कुठे आली आली. थांबा थांबा लवकर बोला.
अरे दादा दादा आपली पायल पळून गेली दादा काय चिठ्ठी भेटली तिची चिठ्ठी सापडली कुठे गेली की बाबा आता कवा रात्री पळून गेली बाबा तुम्ही काय करू लागले आता झोपले होते सगळे जण बघा काय मला वाचता येत नाही बघा बरं दादा काय झालं पाहुणं काय नाही काय लपवली तुम्ही काय नाही काय मला पाय पळून गेली म्हणून का नाव आले काय नाही हो चिठ्ठी दाखव काय नाही हो काय लिहिले बघ बरं रे बाबा मी पायल तुमची मी माझ्या प्रियकरासोबत पळून जाणार आहे पळून गेले मला तो मुलगा पसंत नाही माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं मी त्याच्यासोबत काय पाय पळून गेली आणि हुंड्यातले पैसेही घेऊन गेले काय मयात पोरा संघ असं वाटून आले कस काय की काय झालं काय झालं झालं ती गेली मला पळून कोण गेली ती पायल पळून हो पाहुणे काय अहो कुठं काय पायल कुठे अरे आहे की बोलवा पायला बोला बोला बरं जाई बाळे याला दवाखान्यात जाय लवकर जाय बाळा जाय लवकर कुठे पायल बोलवा पायला बोलवा अहो पाहुणे तसं करू नका अहो गचून गेलो अहो काय पद्धत आहे का बोलायची येडं झालं माणूस ते बघा ना तुम्ही अहो तिला मुलगा पसंत होता की ते पण आधी कवा सांगायचं नाही की आमचे पैसे वापस द्या पैसे दिसे काय भेटत नाही काय ते पैसे आले हो? पाहुणे तुम्ही जा. पैसे तुम्ही अहो तुम्ही मला वाटत की मुलगी पसंत आहे ती मुलगी म्हटली मुलगा पसंत आहे ते आता तुमच्या समोर झालं की बोल ना अहो मग तुमची मुलगी गेली ना पळून आमचा मुलगा जाग्यावर आहे की हे आम्हाला काय सांगू नका अहो गेली आता गेली गेली माझ्या का काय शब्द का पलटायले काय तुम्ही पैसे दिसे काय भेटणार नाही हो बघते राव करायले अहो, काय होतं तुमच्या मुलात असं अहो पाहुणे बोला ना केदार नाव शिकते काय 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 केदार ए केदार केदार काय झालं केदार काय झालं माझ्यासोबत असं होणार होतं केदार, तसं करायला पाहिजे होतं बाळा तू ए अँब्युलन्सला फोन लावा लवकर लावा लवकर अशा प्रकारे अंत होतो एका नवतरुणाच्या कुटुंबाचा व 2 महिन्यानंतर जी पायल तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती तिचं जीवन पहा व एका तरुणाचा याच ठिकाणी अंत झालेला आहे. त्या तरुणाचे वडील हे मनोरुग्ण झालेले आहेत व 2 महिन्यानंतर पायल व तिचा प्रियकर विकास दोघ जण गावाकडे पुन्हा येतात. अशा प्रकारे ग्रामस्थांनो पहा की